चला गाईज, गावाकडचा ब्लॉक एंड केला आणि पार्ट 2 चालू केला आहे. आता चाललेलो आहोत आम्ही ठाण्याला. ठाणेकरांच्या बोलता हांड्या फुल हार्डमध्ये असतात. चला यंदा बघूया ठाणेकरांच्या हांड्या कशा असतात. आता आम्ही निघलो. क्या बोल रहा है? चल आया नहीं तू हांडे बनाने. चला अभी जा रहा है ठाणा. अभी आता चाललो आम्ही ठाण्याला. इथं आमची सगळी पोरा रेडी झालेली आहेत. बघू शकता सगळ्यांपाठी मीच लेट होतो. आता रोहित गेलाय गाडी करायला. बघू शकता ही बघा, ही आपली गाडी आहे. आता थोड्या वेळामध्ये आमची गाडी निघाल आणि आम्ही गाडी बसू डायरेक्ट ठाण्याला जावाला. रोहित ड्रायव्हर हा बघा, सगळा फुल ट्रेन झालेला आहे. डायरेक्ट ठाण्याला मस्त 8-9 थर असतात. बघूया आता ते वन साईड लावतात काय कसं लावतात. पहिलेपासून ते वन साईडच लावत आलं तरी आता यंदा बघूया ते थर कसं लावतात. तुम्हाला बघायला मिळेलच. तर चला तुम्हाला नंतर मिळतो तिकडे गेल्यावर. गाईड बघू शकता तुम्ही, आम्ही घरी निघलो आणि डायरेक्ट बुलव्याला आलो. इथं दिवशी मजा घेऊ. तिकडे समोर हांडी आहे. सध्या आम्ही चाललो नाश्ता करायला. हे पण बघा, पथक लावून आला आणि ट्रॉफी जिंकून आलं. तुम्हाला अशीच लाईव्हमध्ये मजा बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. तो तुम्ही कंटिन्यू राहा. सगळ्यांना पहिला नाश्ता करायला चाललो कारण जाम भूक लागलेली आहे. पहिली पेट पूजा नंतर वेगळा. तुम्हाला पहिला नाश्ता करते नंतर मिळतो तुम्हाला. एक ब्लॉग पण एडिट चालू आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 कंटिन्यू करते. तर चला आता पहिला नाश्ता करते. मस्तपैकी नाश्ता केला. 1 नंबर वाटला राईस. हा बघा, एक ब्लॉग पण एडिट चालू आहे. ब्लॉग एडिट झाला आणि सेविंग चालू आहे. आता चला मस्तपैकी पाऊस पण आलेला आहे. हा बघा, उलवा नोटा आलोय. पाऊस पण जाम आहे. बघूया गाई कसं थर लावतात. बघू शकता तुम्ही चढण्याची टेक बघा त्यांची किती लावले. 1 2 3 4 5वा चालू आहे. 1 2 3 4 5 आहेत. तर गाईज आपण आपल्या इथे नाव कमी सांगून तिकडे जाऊन हंडी फोडण्यासाठी जायचं आहे. तर लावायला सुरुवात करायची आहे. अगोदर नाव आपल्या इकडे नोंदवून घ्या. नाव सांगून मग तिकडे जायचं. सेफ उतरलेला आहे आपल्या या त्यांचा आपण या ठिकाणी विशालभाई यांच्याकडनं संबोधन शंका आणि विशालभाई देखो अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी करे मक्खन तेरा बामन डोंगरी रेल्वे स्टेशन. देखो अरे देखो कहीं ऐसा बघा ट्रॉफी जिंकून आलेला आहे. चोरी करे मक्खन तेरा जिया भी चुराए. अंडी बघू शकता कशी उठ आहे. सहा थरांची सलामी देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. सात थर लावणार आहे गाईज. चेंबूरकर आहे ते. 7 थरांची सलामी येणार आहे. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे या बालमित्र गोविंद पथकासाठी. जे प्रेक्षक या वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये
त्यांचं आपण कौतुक करूया. 7 धारांची सलामी लावणार आहे बालमित्र गोविंदा पथक चेंबूर. 1 2 3 4 5 आणि आता 6व्या धाराची सलामी या ठिकाणी जो बाळ गोपाल वरती उभा आहे. हे बघा हे पण गेलेत त्यांना धराला. क्या बात है. आता तो छोटा सुंदर अशी सलामी दिलेली आहे 7 धारांची. बालमित्र गोविंदा पथक बघू शकता काही ते उतरलेलं आहे ते 7 धार लावून. सन्माननीय सतीशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बामणडोंगरी रेल्वे स्टेशनवरशी निघलो. आता आम्ही चाललो शेलघरला पथक बघायला. चला पाऊस पण जाम आलेला आहे बघू शकता. आज जाम पावसाचा दिवस आहे एकदम थंडी. चला आता चाललो गाडीन बसून डायरेक्ट शेलघरला. छोटू मजा येते ना पथक बघायला. 100%. जय जवान मला भेटलं पाहिजे ना आपल्याला 9 थर लावताना. हा चला आता फक्त पाऊस आला चालू पटापट गाडी. रतीशजी भोईर विनंती आपण पुढे यायचं आपल्याला सन्मानित केलं जाईल. जास्त टाईम झाल्यामुळं ठाण्याला गेलो ना आम्ही. पहिली प्लॅनिंग होती आमची ठाण्याला जावाची जय जवानवाल्यांची हंडी बघायला. पण बामणडोंगरी आणि उलव्यालाच आणि शेलघरला जास्त टाईम गेला त्याच्यामुळं ठाण्याला जावायला नाही जमला. तर चला ॲडजस्ट करा तसाच. मेन प्लॅनिंग आम्हाला ठाण्यालाच जावत होता पण काय बोलशील टाईम नाही ॲडजस्ट झाला आम्हाला. चला गाईज हा ब्लॉग इथे एंड करतोय. येतो नेक्स्ट ब्लॉग घेऊन लवकरच. बाय गाईज.